आज बैलपोळा. त्यानिमित्ताने आमच्याकडे नारळ फोडण्याची प्रथा आहे. सर्वप्रथम आमच्या गावचे कुलदैवत खंडोबा मंदिर. खंडोबा मंदिरामध्ये सर्वप्रथम मी नारळ वाढवला. नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मग पुढच्या मंदिराला जाण्यासाठी मग हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. हनुमान मंदिरामध्ये नारळ वगैरे फोडून नंतर मी पुढच्या मार्गाला लागून आमच्या गावचे ग्रामदैवत म्हसोबामध्ये नारळ फोडलं. नंतर मग आमच्या शेतामध्ये गेलो. शेतामध्ये 7 आसरा आणि 1 म्हसोबा त्यांनाही नारळ आणि नैवेद्य व्हायला आणि नंतर शेतामध्ये इकडून तिकडून फेरफटका मारला. दर्शन वगैरे झाल्यानंतर सोबत चिरंजीवही होता, त्यानेही मग दर्शन घेतलं. मग शेतामध्ये आम्ही आमचा सध्या कापूस कसा आहे ते वगैरे पाहितला आणि कापूस वगैरे पाहिल्यानंतर मग आम्ही गावामध्ये बैलाची मिरवणूक निघते त्या साईडला गेलो आणि गावामध्ये गावाच्या खाल्ल्या बाजूला एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन आणि तिथं बैलाची मिरवणूक निघते आणि त्या बैलाची मिरवणूक पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. शेती मोठ्या प्रमाणात बैलावर अवलंबून आहे, म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्याचे कौतुक करतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. शेती मोठ्या प्रमाणात बैलावर अवलंबून आहे, म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्याचे कौतुक करतात. या दिवशी बैलाची पूजा केली जाते, त्यांची मिरवणूक काढली जाते. शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलाची पूजा करतात. या दिवशी गोडधोड नैवेद्य दाखवलं जातात. बैलांसाठी खास ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागातही हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात दर अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो. पोळा सणाचा नैवेद्य. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना अवतरण देण्यात येते. ओढा वा नदीवर किंवा जेथे चांगलं पाणी असेल तिथे त्यांना आंघोळ घालतात. त्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्व अंगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बासिंग, गळ्यात कवड्या व घोंगराच्या माळा, नवी व्यसन, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात. बैलपोळ्याला एक पौराणिक कथा बी आहे. पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले होते. तेव्हापासून कृष्णाचे मामा कंस कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावस्याचा होता. या दिवसापासून पोळा सण हा साजरा केला जातो. आता बैलाचा साज श्रंगार. पोळा सणाचा शेतकऱ्यामध्ये मोठा उत्साह असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलाचा साज श्रंगार करतात, बैल सजवतात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यावेळेस झडत्या म्हणजेच पोळा सणाची गीते म्हणायची पद्धत आहे. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात म्हणूनच म्हणतात, जसे दिव्याविना वातीला आणि वातेविना दिव्याला पर्याय नाही, तसंच सर्व शेतकरी बांधवांना आणि बैलपोळ्याच्या पर्याय नाही हार्दिक शुभेच्छा. माझा ब्लॉग आपल्याला कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडला तर शेअर पण करा. बैलपोळ्याच्या पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.